नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या भागात आपण ॲप्टिट्यूड या विषयातील क्यूब आणि क्यूब रूट या विषयीची माहिती निखिल सरांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला। आजचा लेक्चर एक मोटिवेशनल कोट सोबत आपण सुरुवात करूया। ठीक है, चला। अभी भी वक्त है, वक्त यूं ना बेकार कर। अभी भी वक्त है, वक्त यूं ना बेकार कर। खींच ले कमान पर तीर और वार कर। खींच ले कमान पर तीर और वार कर। ज़्यादा से ज़्यादा क्या होगा? ज़्यादा से ज़्यादा क्या होगा? निशाना चूक जाएगा। ज़्यादा से ज़्यादा क्या होगा? निशाना चूक जाएगा। पर जीतना है तो कम से कम कोशिश तो 100 बार कर। राइट, तो आपण जितका ट्राय करू, राइट, जितकी आपण मेहनत करू, जितके अटेम्प्ट देऊ, राइट, जितके आपण ट्राय करू तितका आपल्याला यश लवकर मिळेल। अपयशाने खचून न जाता कंटिन्युअसली ट्राय करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण स्लो अँड स्टेडी विन्स द रेस। राईट, सगळ्यांना माहिती तुम्हाला। तर चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट फास्टली। राईट, स्क्वेअर फाइंड आउट करण्याच्या मी 2 ते 3 मेथड तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत। ठीक आहे, त्यातून तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल, जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही अप्लाय करा। त्यानंतर आपण बघितलेलं आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्याच्या पद्धती। राईट, स्क्वेअर करण्याची अजून एक मेथड आहे, म्हणजे 3 डिजिटचा स्क्वेअर करण्यासाठी। तर ती एक आपण 5-10 मिनिटात डिस्कस करूया, जेव्हा मी 3 डिजिटचा स्क्वेअर विचारतो त्यासाठी। आणि त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहेत क्यूब आणि क्यूब रूट। क्यूब आणि क्यूब रूट फास्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं फाइंड आउट करायचं हे आपण शिकणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन कसं फाइंड आउट करायचं फास्टली ओरली माइंडमध्ये। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया। 3 डिजिटचा स्क्वेअर सांगितलेलं तुम्हाला मी। जर मला समजा मित्रांनो मला स्क्वेअर काढायचा आहे, कशाचा स्क्वेअर काढायचा आहे? 3 डिजिट, 2 डिजिट ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला। ठीक आहे मित्रांनो, मला स्क्वेअर काढायचा आहे 312चा, 312चा मला काय करायचं आहे मित्रांनो? स्क्वेअर काढायचा आहे। तर मी कसं करतो बघा मित्रांनो, माझी मेथड बघा कशी आहे ही। 312चा स्क्वेअर करण्यासाठी मी काय करणार? 10, 100, 200, 300, 400च्या जी जवळ संख्या आहे ती संख्या घेणार। 312च्या जवळ आहे 300 म्हणून मी 300 घेणार। कितीने कमी केलं मित्रांनो? 12ने कमी केलं, म्हणून मी इथं 12ने प्लस करणार। इथं काय येईल? 324 येईल। बरोबर, इथं झालं 300, इथं आलं 324। ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत समजलं? काय केलं मी? 312च्या जवळ काय आहे? तर 300 आहे, म्हणून मी 300 घेतलं। 300 येण्यासाठी मी ते 12ने कमी केले। जर मी 12ने कमी करत असेल तर तिकडे मी काय करणार? +12, तीच संख्या 12ने वाढवणार, म्हणून इथं काय आलं मित्रांनो? 324 आलं। ठीक आहे, तर चला आता नंतर मी काय करणार मित्रांनो? इथं मी कितीने कमी जास्त केलेलं मित्रांनो? 12ने कमी जास्त केलं, म्हणून मी इथं 12चा स्क्वेअर 144 लिहून टाकणार। सोपी पद्धत आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करणार। कसं करणार बघा? डिवाइड बाय काय करणार मी? 100 करणार। 100 का करणार? हे 2 0 या 2 0 सोबत कॅन्सल आउट होतात, म्हणून 100 करणार। इथं जर 3000 असतं तर मी तर 1000 लिहिलं असतं, इथं 30 असतं तर मी फक्त 10 लिहिलं असतं। तर आता पुढची स्टेप बघा, पुढची स्टेप काय बघा मित्रांनो, इथं जितके 0 आहेत तितके इथं डिजिट कॅरी ऑन करायचे। किती 0 आहेत? 1 2, मग इथं घेताना पण 1 2, 2च डिजिट कॅरी घ्यायची। पुढं किती घेणार मी? 4 4 4 4। इथं पुढे बघा, आता इथला जो 1 आहे तो मला इथं घ्यायचा आहे। कसा घेणार मी? आता बघा, हे 2 0 2 0 कॅन्सल झाले। 3 × 324 करणार। आता 3 × 324 कसं येणार बघा? आता फास्टली करायचं मला। 3 × 324, 324ला मी 300 समजणार। 3 × 300 900, बरोबर, राहिले 24। 3 × 24, 24 त्रिक 72, हे 900 आणि हे 72, 972 संपलं। कॅल्क्युलेशन इझी बनवायचं आपल्याला, ओरली माइंडमध्ये करायचं आहे, पेपर पेन्सिलचा कमी वापर करायचा आहे। कसं केलं मी? 324 × 3, 324ला 300 कन्सिडर केला, × 3, 300 × 3 900, 900ला लक्षात ठेवा, राहिलं 24, 24 × 3, 24 त्रिक 72, ते 900 हे 72 कंबाईन करा, 972 संपलं। 972 लिहून घ्यायचं आणि लास्ट स्टेपमध्ये माझा आन्सर येऊन जाईल। कसं येऊन जाईल? हे 44च मला इथं घ्यायचे आहेत आणि 1 मी परत कॅरी फॉरवर्ड केलेला आहे। 972 + 1 973 मिळाला मला स्क्वेअर। कुणाचा? 312चा 97344 हा मला स्क्वेअर मिळाला। कुणाचा मिळाला? तर 312चा स्क्वेअर मला मिळून गेला। काय आला स्क्वेअर? तर 97344।
समजलं मित्रांनो, एकदम सिंपल आणि इझी टेक्निक आहे. कितीही डिजिटचा स्क्वेअर तुम्ही काढू शकता ओरली. 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, मल्टिपल डिजिट. काय केलं मी, 312चा स्क्वेअर काढायचा होता. जवळची संख्या आहे 300 म्हणून 300 घेतलं. कितीने कमी केलं, 12ने कमी केलं. परत तिकडे मी 12ने वाढवलं. 312 + 12 झाले 324, राईट. 300 गुणिले 324 डिवाइड बाय मी 100 केलं. 100 का केलं, 300चे 2 झिरो मला कॅन्सल आउट करायचे म्हणून. इथं किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत म्हणून मी घेताना फक्त इथं 2च डिजिट पुढे घेणार. हा 144 कुठून आला, तर जेवढ्याने मी कमी जास्त केलं तेवढाचा स्क्वेअर मी इथं लिहिला. 44 ला 44 आला. एक पुढे मला कॅरी घ्यायचा आहे. आता सांगा 3 गुणिले 324 केलं 972 आलं आणि हे एक 972 मी ॲड केलं 973. 44 ला 44 म्हणजे माझा स्क्वेअर काय आला 97344. समजलं मित्रांनो. चला अजून एक सोडूया असं एक्झाम्पल आपण. चला मला घ्यायचं आहे समजा, राईट. हां, मला काढायचा समजा 525चा स्क्वेअर. 525चा स्क्वेअर मला काढायचा आहे. कसं काढणार बघा आता मी. 525च्या जवळ आहे 500. कितीनं कमी केलं, 25 ना, -25. इथं करा +25 मायनस प्लस. 525 अधिक 25 550. 550 आणि इथं काय येणार, कितीने कमी जास्त केलं होतं मी, 25 नाही म्हणून 25चा स्क्वेअर 625 लिहायचं. 625. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग डिवाइड काय करणार मी सेकंड स्टेपमध्ये, 100च का केलं, इथं 2 झिरो आहेत, 2 झिरो कॅन्सल होतील. आणि जर मी इथं 100 करत असेल तर इथं घेताना मी काय करणार, 625ला फक्त 25 घेणार. 6ला परत कॅरी फॉरवर्ड करायचं आहे मला. 6ला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. आता सांगा 0 कॅन्सल झाले. 5 गुणिले 550. 5 गुणिले 550 कसं करणार मी, 550 गुणिले 5. 550ला 500 कन्सिडर करणार, बरोबर आहे. आणि 500 गुणिले 5 करणार. 500 गुणिले 5 2500 आणि राहिलेले होते किती, 50 राहिले होते आपले 550 मधले. ते 50 × 5 करणार मी. 50 × 5 250. ते 2500 हे 250 किती झाले मित्रांनो, 2750. सिंपल, काहीच नाही आहे. हे बघा 550 स्प्लिट केलं मी. 500 अधिक 50 आणि याला मला 5ने मल्टिप्लाय करायचं होतं. 500 × 5 केलं आधी मी, आले 2500. एका ठिकाणी लिहून घेतलं. प्लस 5 गुणिले परत 50, परत 250. 2500 अधिक 250 2750. 2750. सिंपल. जोपर्यंत येत नाही कॅल्क्युलेशन मनामध्ये माइंडमध्ये तोपर्यंत लिहून करा. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करायला शिकाल. हां, आता नेक्स्ट स्टेपमध्ये माझा आन्सर मिळून जाईल. काय मिळेल, आता मला हा 6 पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. म्हणजे 2750 मध्ये 6 कॅरी घ्यायचा, कॅरी फॉरवर्ड करायचा आहे, ॲड करायचा आहे. म्हणजेच काय येईल 2756 आणि हे 25ला 25 आहे तसं लिहून घ्यायचं आहे मला. आला माझा स्क्वेअर. काय आला, 275,625. 525चा स्क्वेअर काय आला, 275,625 स्क्वेअर मला मिळून गेला. कशाचा मिळून गेला, 525चा स्क्वेअर मला मिळून गेला. समजलं मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर चला आता पाहूया आपण क्यूब आणि क्यूब रूट. हाऊ टू फाइंड आउट क्यूब ऑफ एनी नंबर फास्टली, राईट. क्यूब कसा फाइंड आउट करायचा, कोणत्याही नंबरचा क्यूब कसा फाइंड आउट करायचा फास्टली, हे आपण आज शिकूया. चला, याचे आहेत तुमचे 4 केसेस. बस एकदम सोपे आहेत, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. 4 केसेस दिसतात पण सगळे सेमच आहेत, थोडाफार चेंज आहे फक्त. एक आहे पहिला तुमचा नंबर स्टार्टिंग विथ डिजिट 1. म्हणजे कुठले नंबर येतील, नंबर स्टार्टिंग विथ डिजिट 1 म्हणजेच काय, तर 11, त्यानंतर 12, त्यानंतर 13 अँड सो ऑन, असे 19 पर्यंत. पुढेही जाऊ शकतो आपण, 101, 121 अँड सो ऑन. जे नंबर 1ने चालू होतात, जे नंबर 1ने सुरू होतात असे नंबर आले पहिल्यांदा. नंतर कोणते नंबर आहेत बघा मित्रांनो, नंबर एंडिंग विथ डिजिट 1. नंबर एंडिंग विथ डिजिट 1 म्हणजेच काय, 11 घेऊ शकतो आपण, राईट. 21, 31, 41, 51 अँड पुढे सो ऑन. एन नंबर आहेत, बरोबर, जे नंबर 1 एंड होतात असे नंबर्स आले. नेक्स्ट आहे तुमचा, नेक्स्ट काय आहे मित्रांनो, नंबर हॅविंग सेम नंबर. सेम नंबर्स म्हणजे काय, 11, राईट, इट सेल्फ, 22, 33, 44, 55 अँड सो ऑन, अँड सो ऑन. 11, 22, 33, 44, 55 अँड सो ऑन. आणि लास्ट आहे तुमचा नंबर एंडिंग विथ 1, सॉरी, नंबर हॅविंग डिफरंट डिजिट. नंबर हॅविंग डिफरंट डिजिट म्हणजेच काय, तर 23, राईट, 28, राईट, 35, 43,
87, 92 आणि सो ऑन, भरपूर नंबर्स आहेत. मग या 4मध्ये तुमचे ऑल नंबर्स कवर होत आहेत. बरोबर आहे, सगळे नंबर्स तुम्हाला या 4ही डिजिटमध्ये, 4ही टाईप्समध्ये सगळे नंबर कवर होतात. तर आपण आता स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 बघूया की प्रत्येक टाईप किंवा प्रत्येक जो हा मी तुम्हाला सांगितलेले आहेत टाईप्स ते कसे सोडवायचे. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण 4 केस बघितल्या. कुठल्या? एक तुमचा नंबर स्टार्टिंग विथ 1, राईट, नंबर एंडिंग विथ 1, नंबर हॅव्हिंग सेम नंबर्स आणि नंबर हॅव्हिंग डिफरंट नंबर्स. ठीक आहे, तर चला आता आपण स्टेप बाय स्टेप एक पाहूया. नंबर स्टार्टिंग विथ 1. ठीक आहे, चला 11ला तुम्ही कसंही कन्सिडर करू शकता, ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला. आपण 12 पासून सुरुवात करूया. आता मला सांगा मित्रांनो, 12 हा नंबर कसा आहे, स्टार्टिंग विथ 1, नंबर स्टार्टिंग विथ 1 वाला आहे. ठीक आहे, आता मी काय करतो बघा, स्टेप लक्षात घ्या फक्त, मी कसा प्रकारे क्यूब काढतोय. 12 हा मी फॉरवर्ड डायरेक्शन नंबर लिहिला, 12 हा मी फॉरवर्ड डायरेक्शन नंबर लिहिला आहे तसा लिहिला. आता मी काय करणार बघा मित्रांनो, इथं जो हा 2 आहे, या 2चा स्क्वेअर इथं लिहिणार. 2चा स्क्वेअर काय येईल, 4, लिहून ठेवा इथं. नंतर पुढे मी काय करणार, 2चा क्यूब लिहिणार. 2चा क्यूब काय येईल मित्रांनो, 8, इथं लिहून घ्या. 2चा क्यूब काय येईल मित्रांनो, 8 येईल. आता परत बघा मी काय करतो मित्रांनो, या ज्या मधल्या 2 टर्म्स आहेत याची फक्त काय करणार मित्रांनो, मी इंटू 2 डबल करणार आणि इंटू 2, 2 इंटू 2 काय येईल, 4, डबल येईल कर ना, 4 इंटू 2 8, डबल करायचे मला फक्त, बस मला फक्त काय करायचं मित्रांनो, डबल करायचं. काय केलं मी, मला 12चा क्यूब करायचा होता म्हणून मी काय केलं, 12ला फॉरवर्ड डायरेक्शनला लिहिलं. इथं मी 2चा स्क्वेअर लिहिला, पुढे 2चा क्यूब लिहिला. 2चा स्क्वेअर 4, 2चा क्यूब 8. पुढे मी काय केलं, मधल्या 2 टर्म्सची डबल लिहायची मला, म्हणून 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. आता मी पुढे काय करतो बघा मित्रांनो, आता मी फक्त ॲडिशन करतो. ॲडिशन कशी करतोय बघा, 8ला 8 लिहिला इथं मी, 8 आणि 4 12, 12ला 2 1 कॅरी, 12ला 2 येईल 1 कॅरी, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 1ला 1 मिळाला मला स्क्वेअर, क्यूब मिळाला. काय आला, 1728. कुणाचा क्यूब आला, 12चा क्यूब आला. कुणाचा क्यूब आला, 12चा क्यूब आला. समजलं मित्रांनो, मी काय केलेलं आहे, फक्त 12 लिहिलेलं आहे, 2चा स्क्वेअर, 2चा क्यूब, मधल्या टर्मची डबल, ॲडिशन, संपलं. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. चला मला आता काढायचा आहे 15चा क्यूब. 15चा क्यूब केस कोणती आहे, स्टार्टिंग विथ 1 वाली आहे. स्टार्टिंग विथ 1 लिहा, 15ला 15 इथं फॉरवर्ड डायरेक्शननं. ठीक आहे, पुढे मी काय करणार आहे सांगा, आता पुढे मी काय करणार आहे, 5चा स्क्वेअर इथं काय येईल मित्रांनो, 5चा स्क्वेअर 25, बरोबर, 5चा स्क्वेअर 25, 5चा स्क्वेअर 25 आणि पुढे काय येईल मित्रांनो, 5चा काय येईल, इथं 5चा स्क्वेअर 25 लिहिला मी, राईट, आणि पुढे काय येईल मित्रांनो, 5चाच काय येईल क्यूब, 5चाच काय येईल क्यूब. तर 5चा क्यूब काय येतोय मित्रांनो, 125. 5चा क्यूब काय येतो मित्रांनो, 125. समजलं काय केलं मी, 15चा क्यूब काढायचा आहे मला. मी आधी काय केलं, 15 लिहून घेतलं फॉरवर्ड डायरेक्शननं, 5चा स्क्वेअर इथं लिहिला 25, 5चा क्यूब पुढे लिहिला. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय असेल मित्रांनो माझी, मधल्या 2 टर्म्सची डबल, मधल्या 2 टर्म्सची डबल काय येईल, 5 इंटू 2, 25 इंटू 2. सांगा मग मला, 5 इंटू 2 काय येईल, 10, लिहून घ्या इथं 10, 25 इंटू 2 50 लिहून घ्या आणि बस डायरेक्ट ॲडिशन करा. ॲडिशन 125ला 125 लिहिल कमी जाता नाही, इथं मला फक्त 5च लिहायचं आहे, 12 पुढे कॅरी फॉरवर्ड होईल, राईट. पुढे 25 आणि 50 किती झाले मित्रांनो, 25 आणि 50 75, 75 आणि 12 किती झाले मित्रांनो, 75 आणि 12 सांगा मला पटकन, 75 आणि 2 करा 77 आणि वरचे 10 किती झाले 87. सिम्पल, 87ला काय येईल इथं मित्रांनो 7 आणि 8 इथं काय होईल कॅरी फॉरवर्ड, किंवा डायरेक्ट युनिट डिजिट ॲड करा, 5 आणि 2 7, सॉरी 5ला 5 इथं येईल, राईट, 5 आणि 2 7 आणि इथं काय येईल 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, मग 8 इथं येईल का, नाही 8 इथं पुढे कॅरी फॉरवर्ड होईल. ठीक आहे, कसंही ॲड करा तुम्हाला जे सोपं वाटेल तसे. परत 10 आणि 8 18, 18 आणि 5 23ला 3 कॅरी फॉरवर्ड 2, 2 आणि 1 3 मिळाला मला. 15चा क्यूब मिळाला 3375, 3375. सिंपल, एकदम सिंपल आहे. काय अवघड आहे त्याच्यामध्ये, बिलकुल अवघड नाही आहे. चला आता आपण नेक्स्ट टाईप बघूया.
नंबर एंडिंग विथ 1. काय आहे? नंबर एंडिंग विथ 1. आता तो कसा सॉल्व करायचा बघा मित्रांनो. एंडिंग विथ 1 वाला म्हणजे काय? 21, 31, 41, 51 अँड सो ऑन. तर चला आता आपण काय करूया, 41चा क्यूब बघूया. 41चा क्यूब. ठीक आहे. आता इथं एंडिंग विथ 1 आहे. ठीक आहे. एंडिंग विथ 1 असल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथून चालू करायचं. 41ला 41 लिहून गेली उलट्या डायरेक्शनने. राईट. इथं मी काय केलं बघा, इथं मागच्या प्रॉब्लेममध्ये या डायरेक्शननं ही डायरेक्शननं सुरू केला होता, कारण स्टार्टिंग विथ 1 वाली केस आहे. आता इथं फक्त एंडिंग विथ 1 वाली केस आहे. इथं काय आहे मित्रांनो, एंडिंग विथ 1 वाली केस आहे. म्हणून मी काय केलं, या डायरेक्शनला लिहायला सुरुवात केली. आणि बाकी सगळ्या स्टेप्स सेम. बाकी काय आहे हे बघा, सेम 4चा स्क्वेअर आणि पुढे काय येईल 4चाच क्यूब, जे मी तुम्हाला शिकवलं ऑलरेडी. तर 4चा स्क्वेअर काय येईल मित्रांनो, 4चा स्क्वेअर 16 लिहून घ्या इथं. 4चा क्यूब काय येईल मित्रांनो 64 लिहून घ्या इथं. संपलं. तिथं मी फक्त फॉरवर्ड डायरेक्शन लिहिला, इथं फक्त उलटी नंबरिंग लिहिली, उलट्या डायरेक्शन लिहिला. आहे तोच नंबर लिहिला, फक्त या साईडला लिहिला उलट्या डायरेक्शननं. इथं मी सीधी डायरेक्शन लिहिला होता. आता बाकी सगळं सेम. मधल्या टर्मची डबल, बाकी सगळं सेम, फक्त इतका एकच चेंज होता, मधल्या टर्मची डबल. बाकी सगळं सेम. इंटू 2 मधल्या टर्मची डबल. चला मधल्या टर्मची डबल सांगा मला आता पटकन फास्ट. 16 × 2 32, 4 × 2 8. बाकी सगळी प्रोसेस सेम करा. ॲडिशन बाकी काहीच नाही, बाकी सगळं सेम. ॲडिशन करा. 1ला 1, 8 आणि 4 12, 12ला 2, 1 कॅरी, 32 आणि 1 33, 33 आणि 16. 33 आणि 16 काय येईल मित्रांनो, 33 आणि 16 मला फास्ट करायचं आहे. कसं करणार मी, 33 + 6 करणार. 16तले 6 घेणार उसने मी. 33 + 6 काय येईल मित्रांनो 39. राईट. आणि 39 मध्ये परत 10 ॲड करणार. 39 + 10 काय येईल मित्रांनो 49. 49ला इथं 9, परत इथं 4 कॅरी, 64 आणि 4 68. संपलं. 6 8 9 2 1. 41चा क्यूब आला मला 6 8 9 2 1. अशा प्रकारे मला 41चा क्यूब इझिली फाइंड आउट करता आला. समजलं मित्रांनो. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आता अजून समजलं नाही तरी टेन्शन नका घेऊ, या एक्झाम्पलमध्ये अजून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. चला आता मला समजा करायचा आहे 71चा क्यूब. थोडीशी मोठी डिजिट घेऊया. 71चा क्यूब, 71चा क्यूब करायचा आहे. चला प्रोसेस काय आहे पहिल्यांदा बघणार मी. स्टार्टिंग विथ 1 वाली केस आहे की एंडिंग विथ 1 वाली आहे? एंडिंग विथ 1 वाली आहे. म्हणून मी एंड पासून लिहायला सुरुवात करणार, उलट्या डायरेक्शनने एंड पासून लिहायला सुरुवात करणार. चला नेक्स्ट स्टेप काय असेल मित्रांनो, सेम जसं मी तुम्हाला सांगितलं आधी. 7चा स्क्वेअर आणि परत 7चाच काय येईल नेक्स्ट इथं 7चाच क्यूब. करा आता 7चा स्क्वेअर. मग सेम 7चा स्क्वेअर 49, 7चा क्यूब 343. फक्त 1 ते 10 पर्यंतचे क्यूब पाठ करा. तितके जर तुमच्या लक्षात असले 1 ते 10 पर्यंतचे क्यूब तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे मित्रांनो. चला बाकी सगळी प्रोसेस सेम. मधल्या टर्मची डबल. मधल्या टर्मची डबल कशी करणार मित्रांनो आता आपण सांगा. 49 × 2 7 × 2 7 × 2 49 × 2. चला 7 × 2 करा आता. 14 14 लिहून घ्या. 49 × 2 काय येईल मग मित्रांनो 58. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. चला ॲडिशन करा आता. ॲडिशन काय येईल बघा मित्रांनो. 1ला 1 कॅरी, 14 आणि 7 किती झाले 21ला इथं 1 2 कॅरी, 58 आणि 2 60, 60 आणि 49 सांगा किती येईल. 60 आणि 40 करा 100 आणि वरचे 9, वरचे 9 किती झाले 109. 109ला इथं 9 आले, 10 कॅरी. बघा ना 58 2 60, 60 आणि 40 100 आणि वरचे 9 109, 9ला 9 इथं 10 कॅरी. आणि 343 आणि 10 353. तर अशा प्रकारे मला क्यूब मी आलेला आहे 71चा. किती आले आहे 353 911 911. अशा प्रकारे मला 71चा क्यूब मिळाला. काय मिळाला 353,911. सिंपल, एकदम इझी, एकदम इझी स्टेप आहेत. जास्त तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का. एकच चेंज आहे फक्त. जर तुमची स्टार्टिंग विथ 1 असेल तर तुम्ही या डायरेक्शननं सुरुवात करणार, सीधे डायरेक्शननं. आणि जर एंडिंग विथ 1 आलं तर एंड पासून सुरुवात करा, एंड पासून उलट्या डायरेक्शननं सुरुवात करा. बाकी सेम. इथं स्क्वेअर घ्यायचा, इथं क्यूब घ्यायचा, मधल्या टर्मची डबल करायची, ॲडिशन करायची, संपलं. आहे का याच्यामध्ये काय अवघड? बिलकुल अवघड नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट केस बघूया आता आपण. नेक्स्ट केस काय बघा आपल्या मित्रांनो. नंबर हॅव्हिंग कॉमन डिजिट, म्हणजे 11 22 33 कॉमन डिजिटवाले सेम नंबर सगळे 55 अँड सो ऑन. चला आता मी तुम्हाला काय करतो, नंबर हॅव्हिंग कॉमन डिजिट आहे ना, एक सोडून दाखवतो. आता आपण काय करू 33चा क्यूब काढून बघूया.
हे काय आहे केस, नंबर हॅव्हिंग कॉमन डिजिट, कॉमन इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. हे एकदम सोपं आहे. कसं बघा, कुठला डिजिट रिपीट आहे, 3, इथं 3 आलेला आहे, इथं पण 3 आलेला आहे, बरोबर. म्हणून मी काय करणार, डायरेक्ट फक्त 3चाच क्यूब घेणार. 3चा क्यूब काय येतो तर 27. तर लिहा 27 4 वेळा. 3 ते 1 9, 9 ते 27, 27 27 27 27, 27 27 27 अँड 27. सेम एकच चेंज आहे. पहिल्या केसमध्ये स्टार्टिंग विथ 1मध्ये काय चेंज होता, स्टार्टिंगनं लिहायचं आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शननं. एंडिंग विथ 1मध्ये काय होता, एंडिंगपासून लिहायचं होतं एंडिंगनं. नंतर आपण स्क्वेअर घ्यायचो, नंतर क्यूब घ्यायचो, राईट. इथे काय करायचं आहे, डायरेक्ट क्यूब 4 वेळा लिहायचं आहे आणि मधल्या टर्मची डबल. बाकी सगळं सेम, बाकी सगळं सेम. मधल्या टर्म्सची डबल, मधल्या टर्म्सची डबल, बाकी सगळं सेम, काही चेंज नाही आहे. बाकीमध्ये काही चेंज नाही आहे. 27 2 54 लिहा इथं, 27 2 54 परत इथं लिहा. 27 × 2 54, 27 × 2 54. आणि आता याचा करा ॲडिशन, करा ॲडिशन. 27ला इथं काय येईल, बाकी सगळं सेम, 7 2 काय होईल मित्रांनो, कॅरी, 2 कॅरी होईल ना. आता मला सांगा 54 + 2 56, 56 आणि 27 काय येईल मित्रांनो. आता मी कसं फास्ट करणार, 56 प्लस आधी 7 करणार, 56 + 7 काय येईल 63, आणि 63 मध्ये परत ते राहिलेले 20 ॲड करणार म्हणजे 83. 83ला 3 इथं येईल, 8 कॅरी. डायरेक्ट ॲडिशन करा किंवा युनिट डिजिटमध्ये ॲड करा. 7 आणि 4 किती झाले तुमचे 11, 11 आणि 2 13ला 3 इथं लिहा, 1 इथं लिहा, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 इथं न लिहिता 8 इथं पुढे कॅरी जाणार, बरोबर. 54 × 8 सॉरी 54 + 8 किती येईल मित्रांनो 62, आणि 62 आणि 27 कसं सोडवणार, 62 + 27 कसं येईल, 62 + 27 म्हणजे 62 + 7 करणार मी आधी, येणार माझं 69 येणार, आणि 69 प्लस परत 20 करणार राहिलेले किती येईल मित्रांनो 89. काय येईल 89. 89ला मग इथं मी काय करणार 9 इथं लिहिणार, 8 पुढे कॅरी जाणार, किंवा सीधा सिंपल काय करणार 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 19 9 इथं कॅरी 1 येईल, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 इथं न लिहिता 8 मी इथं लिहिणार, कॅरी जाणार. परत 27 आणि 8 किती येईल मित्रांनो 35, 3 5. तर 33चा क्यूब मला मिळाला 35937, 35937 सिंपल, 35937 एकदम सिंपल आहे का काय अवघड मित्रांनो. चला अजून थोडंसं क्लिअर करूया, याच्यामध्ये अजून थोडंसं क्लिअर करूया. 22चा क्यूब काढू, चला थोडं सोपा घेऊ आपण. 22चा क्यूब काढू, कुठला डिजिट रिपीट झाला आहे 2, आणि 2चा क्यूब काय येतो तर 8, तर लिहा 8 4 वेळा, 8 8 8 8 2चा क्यूब. बाकी सगळं सेम, मधल्या टर्मची डबल करा, मधल्या टर्मची डबल, याची डबल करायची ना मला, याची पण डबल करायची. 8 × 2 8 × 2 8 × 2 8 × 2 16, यहाँ पर 16 दोनों जगह 16. चलो करो इसको, अभी ऐड कर दो. 8ला 8 इथं आलं, चलो नेक्स्ट 16 आणि 8 24ला 4 इथं 2 कॅरी. 16 + 2 18, 18 + 8 18 + 8 किती झाले मित्रांनो 26ला 6 2 इथं 8 + 2 10, 10 6 4 8, 10 6 4 8 कसाचा क्यूब आला 22चा क्यूब आला. आहे का याच्यामध्ये काय अवघड मित्रांनो, एकदम सिंपल स्टेप आहे, फक्त थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला, बस जास्त काही क्रिटिकल नाही आहे आणि जास्त अवघड पण नाही. चला एक लास्ट सोडूया याचा आता आपण या केसचं, आणि परत आपण दुसरी केस बघूया. तर मला आता काढून दाखवा 77चा क्यूब, 77चा क्यूब. चला बघा कुठला डिजिट कॉमन आहे 7, आणि 7चा क्यूब मला माहिती 343, आणि आता मी काय करणार 343 4 वेळा लिहिणार, 343 343 343 343, आणि इथं मधल्या 2 टर्मची काय करणार आहे डबल करणार आहे. चला डबल करा, इथं काय येईल मग 6 8 6 6 8 6, कारण या दोघांची डबल करतो ना मी, आणि या सगळ्यांना मी आता काय करणार ॲड करणार. करा 343ला इथं 3 येईल, 34 कॅरी जाणार. आता स्टेप बाय स्टेप करा, इतकं मोठं कॅल्क्युलेशन आहे स्टेप बाय स्टेप. बघा आता 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13ला 3 1 कॅरी, 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 4 काय झाले 16, 16 म्हणजे काय झाले मित्रांनो इथं 6 येईल, परत इथं 1 येईल, इथं 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. आता 10 काय येईल मित्रांनो इथं 10 येईल, पण हे जे 106 आहेत हे आपल्याला काय करावे लागतील पुढे कॅरी करावे लागतील, कारण इथं एकच येणार आहे ना टर्म, इथं एकच टर्म येणार आहे. परत 106 आता इथं हे ॲड करा, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15ला 5 हातचा 1 आला, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, 13ला 3 हातचा आला 1, ठीक आहे. परत 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, इथं 11 लिहा,
किती आली बेरीज 1135. पण इथं फक्त मला 5 ठेवायचं आहे, हे मला पुढे घेऊन जावं लागेल. इथं लिहा 113. आता लिहा पुढं 3 आणि 3 6, 4 आणि 1 5, 3 आणि 1 4. संपलं. तर मला आता काय काय घ्यायचं आहे, हे 4 घ्यायचं आहे, हे 5 घ्यायचं आहे, हे 6 घ्यायचं आहे, इथला 5 घ्यायचा आहे, इथला 3 घ्यायचा आहे आणि इथला 3 घ्यायचा आहे. एक डिजिट घ्यायचा आहे फक्त मला, इथला फक्त एक डिजिट घ्यायचा आहे मला आणि हे पूर्ण टर्म घ्यायचे. झाला आला 4 5 6 5 3 3. 4 5 6 5 3 3. हा झाला माझा 77चा क्यूब. आहे का याच्यामध्ये काय अवघड मित्रांनो? बिलकुल काय अवघड नाही. चला लास्ट केस बघूयात आपण. लास्ट केस कुठली आहे? नंबर हॅव्हिंग डिफरंट डिजिट. जसं की 23 झालं, 32 झालं, 34 झालं, 48 झालं, 93 97 85 आणि सो ऑन. चला कुठली एक टर्म घेऊया आपण. मला आता 23चा क्यूब काढायचा आहे. आता 23 ही संख्या, 23 हा डिजिट कशामध्ये येतो? नंबर हॅव्हिंग डिफरंट डिजिट. 2 पण वेगळा आहे, 3 पण वेगळा आहे. तर याची ट्रिक बघा कसं करायचं. फक्त एक चेंज होतोय आपला. प्रत्येक गोष्ट चेंज होती का? नाही, थोड्या गोष्टी चेंज होत आहेत. आता इथं मी काय करतोय बघा. फर्स्ट टर्म कुठली आहे मित्रांनो? इथं फर्स्ट टर्म कुठली आहे? फर्स्ट टर्म त्याचा स्क्वेअर लिहिणार मी. तर फर्स्ट टर्म कुठली आहे? तर 2. तर मी फर्स्ट टर्मचा क्यूब लिहिणार इथं मी. काय लिहिणार? क्यूब. 2चा काय येईल? क्यूब. फर्स्ट टर्मचा क्यूब. हां, फर्स्ट टर्मचा काय येईल? इथं क्यूब येईल. ठीक आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब. इथं मला फर्स्ट टर्मचा क्यूब येईल. तर फर्स्ट टर्मचा क्यूब काय येईल मित्रांनो? फर्स्ट टर्म काय आहे याच्यामध्ये? ही 2 आहे. इथं मला सांगा ही काय आहे? फर्स्ट टर्म काय आहे मित्रांनो? 2 आहे. आणि ही काय आहे मित्रांनो? सेकंड टर्म काय आहे मित्रांनो? तर 3 आहे या क्वेश्चनमध्ये. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. चला बघूया. फर्स्ट टर्मचा क्यूब काय येईल? 2चा क्यूब मित्रांनो सांगा मला. 2चा क्यूब काय येईल? इथं लिहूया आपण, थोडंसं जागा व्यवस्थित पुरेल आपल्याला. हां चला इथं लिहितो मी. फर्स्ट टर्मचा क्यूब. चला फर्स्ट टर्मचा क्यूब सांगा मला. फर्स्ट टर्म म्हणजे काय? तर 2. 2चा क्यूब काय येईल? 2चा क्यूब 8. हे सगळ्यांना माहिती बरोबर. लिहा इथं 8. नेक्स्ट काय येईल बघा. आता मला इथं शेवटी काय करणार मी? सेकंड टर्मचा क्यूब लिहिणार. इथं काय करणार? सेकंड टर्मचा क्यूब. सेकंड टर्म म्हणजे काय? तर 3. इथं मी 3चा क्यूब लिहीन. काय येईल 3चा क्यूब? 27. लिहा इथं 27. इथं मी सेकंड टर्मचा क्यूब लिहिला. काय लिहिलं? तर 27 लिहिलं. आता इथं या मधल्या दोन ठिकाणी मी काय लिहिणार बघा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 आणि इथं सेकंड टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2. काय केलं मी मधल्या दोन ठिकाणी? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय बघा. फर्स्ट टर्म आहे 2, त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2. इथं आहे सेकंड टर्म, ती आहे 3. 3चा स्क्वेअर इंटू 2. काय केलं मी? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू 2, सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू 2. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काय येईल इथं? 2 इंटू 2 4 मल्टिप्लाय बाय 2. 4 इंटू 2 8. इथं काय येईल बघायचं? 8 आलं बरोबर. 8ला 8 लिहा. आणि नेक्स्ट बघा काय आहे? सेकंड टर्म काय आहे? 3. 3चा स्क्वेअर येईल काय? 9. आणि 9 इंटू 2 काय येईल? 18. 9 इंटू 2 काय येईल? 18. तर काय आलं बघा मित्रांनो? 8 8 18 आणि हे 27. हे 27. कसं आलं बघा आता? 2चा क्यूब फर्स्ट टर्मचा क्यूब इथं लिहिला. सेकंड टर्मचा क्यूब इथं लिहिला. इथं काय केलं? फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 8 इथं लिहिला. इथं काय केलं? सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू 2. राईट. सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू 2. चला आता पुढे बघूया. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 23चा क्यूब. ठीक आहे. इथं फर्स्ट टर्म काय आहे मित्रांनो? फर्स्ट टर्म 2 आहे. सेकंड टर्म 3 आहे. ठीक आहे. सेकंड टर्म. ठीक आहे. चला इथं मी काय केलं? पहिल्यांदा फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब किती येईल? 8. लिहा इथं 8. इथं काय करणार मी? सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे काय? 3चा क्यूब म्हणजेच काय? तर 27. लिहा इथं 27. नेक्स्ट इथं बघा मी काय करतोय? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म आहे. तर काय आहे? इंटू 2 नाही तर सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काय येईल? 2चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे काय? 3. तर मला सांगा 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12 म्हणजे 12. इथं 12 येईल.
आणि इथं पुढं काय येईल सांगा, सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म. इथं काय येईल, सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काय आहे मित्रांनो, 3चा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म आहे 2, 3 त्रिक 9, 9 2 18, इथं 18 आला, इथं 27. म्हणजे काय काय आलं, 8 12 18 27. काय आलं, 8 12 18 आणि 27. इथपर्यंत समजलं मित्रांनो सगळ्यांना. लिहा इथं 27. काय काय केलं बघा, पहिल्यांदा मी काय केलं, इथं फर्स्ट टर्मचा क्यूब घेतला, किती आला, 8 आला. इथं काय घेतलं, सेकंड टर्मचा क्यूब घेतला, किती आला, 27 आला. नेक्स्ट इथं काय केलं मी, मिडल 2 टर्ममध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, आणि इथं सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म, म्हणजे 2चा स्क्वेअर इंटू 3, इथं 3चा स्क्वेअर इंटू 2. ठीक आहे, चला बाकी सगळं सेम. बाकी काय लिहिणार मी, मधल्या टर्मची डबल. करा आता मधल्या टर्मची डबल. बाकी सगळं सेम, मधल्या टर्मची डबल, मधल्या टर्म्सची डबल. करा मधल्या टर्मची डबल. आता मधल्या टर्मची डबल करा फास्टमध्ये. 12 इंटू 2 24, 18 इंटू 2 36. चला आता करा याची ॲडिशन, याची ॲडिशन करा. आता काय ॲडिशन बघा, 27ला इथं काय येईल, 7, 2 काय जाणार, कॅरी जाणार. आता हे 18 आणि हे 2 20, 36 आणि 20 किती झाले मित्रांनो, 56. 56ला इथं 6 आले, 5 कॅरी. आता बघा 24 आणि 5 29, 29 आणि 12, 29 आणि 12 काय झाले, 29 आणि 1 30, वरचे 10 40 आणि वरचं 1 41. 41ला 1, इथं 4, 8 आणि 4 12. 1 2 1 6 7, 1 2 1 6 7. माझा कुठला क्यूब आला, तर 23चा क्यूब आला, 23चा क्यूब. एकदम सिम्पल, एकदम रिलॅक्स चिलमध्ये राहा. काय काय केलं मी, 23चा क्यूब काढायचा होता मला, म्हणून मी काय केलं, इथं फर्स्ट टर्मचा क्यूब, इथं फर्स्ट टर्म कुठली आहे 2, सेकंड टर्म कुठली आहे 3, तर इथं मी फर्स्ट टर्मचा क्यूब केला, लास्टला सेकंड टर्मचा क्यूब केला. आणि मधल्या 2 डिजिटमध्ये काय केलं मी, एकदा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, आणि इथं सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म. संपलं. बाकी कॅल्क्युलेशन केलं, मधल्या टर्मची डबल केली, ॲडिशन केली, संपलं. बाकी सगळं सेम. बाकी काय आहे त्याच्यामध्ये अवघड, बिलकुल नाही. चला अजून एक एक्झाम्पल सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल सोडूया आपण. कुठलाही डिजिट घ्या तुम्ही, काही इश्यू नाही आहे. आता मी काय करतो, 46चा क्यूब घेतो. चला 46चा मला क्यूब काढायचा आहे. आता मला इथं काय येईल सांगा, मग फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्मचा क्यूब काय येईल, 4 इंटू 4 16, 16 इंटू 4 64. लिहून घ्या. इथं काय येईल, शेवटी काय येईल, सेकंड टर्मचा क्यूब. तर 6चा क्यूब म्हणजे काय येईल, 216, 216. 6चा क्यूब मी सांगितलं 0 to 10, 1 to 9चा तरी ॲटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवा क्यूब. पुढे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, आणि इथं सेकंड टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म. सांगा मग काय येईल, 4 इंटू 4चा स्क्वेअर, 4 4 जा 16, 16 इंटू 6 काय येईल सांगा, 96. आणि इथं काय येईल, 6चा स्क्वेअर 36, आणि 36 इंटू 4. आता 36 इंटू 4 माइंडमध्ये कसं करायचं बघा, 36 इंटू 4, 36ला 30 बनवा, 6 नंतर बघू. 30 इंटू 4 120, आणि हे 6 इंटू 4 24, 120 प्लस 24 काय येईल, 144. संपलं. काय केलं बघा मी, 36 इंटू 4 केलं, बरोबर. 36ला मी काय केलं, 30 प्लस 6 असं लिहिलं, त्याला इंटू मला 4 करायचे. बघा आता 30 गुणिले 4 मला माहिती 120 येतात, आणि राहिले 6 इंटू 4 मला काय येतात, 24 येतात. आले किती, ॲडिशन केली मी 144 झालं. आहे काय अवघड, बिलकुल अवघड नाही, टेन्शन नाही घ्यायचं, चिल राहायचं. आता सेम बाकी काय शिकवायची गरज आहे का, बाकी तर माहिती तुम्हाला. हां, इंटू 2 इंटू 2 करा डबल सगळ्याची. आता काय येईल सांगा डबल, 96 इंटू 2 काय येईल, हां 6 6 12, हातचा 1 9 9 18, आणि 1 192, हां 144 इंटू 2 288. संपला, क्लास. करा ॲडिशन, ॲडिशन करा. आता सेम तर करायचं. आता 216ला इथं 6 घ्या, 21 कॅरी घ्या, 21 कॅरी. आता या सगळ्यांची ॲडिशन करायची. कसं करणार मी, युनिट डिजिट 8 आणि 1 9, 9 आणि 4 13ला 3, हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 4 किती झाले मित्रांनो, 15ला 5, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. सिम्पल. आता मला सांगा मित्रांनो, हे 2 डिजिट कुठं जातील, पुढं कॅरी जातील ना 45. फक्त एकच डिजिट इथं येणार. घ्या आता 5 + 2 7, 7 + 6 काय येईल मित्रांनो, 13ला 3, 1 कॅरी.
4 + 1 5, 9 + 5 14, 14 + 9 काय येईल 23 ला 3, 2 परत कॅरी, 2 + 1 3. आता परत 3 राहील, हा 2 डिजिट पुढे कॅरी जातील 33. लिहा आता इथं 4 + 3 7, 6 + 3 9. तर आता मला इथं काय काय येईल सांगा, 9 7 ला 9 7 पूर्ण येईल आणि इथला 3, इथला 3 आणि इथले 6. 9 7 3 3 6, 9 7 3 3 6. समजलं का मित्रांनो? आहे का याच्यामध्ये काय अवघड? बिलकुल नाही. चला आता आपण हाऊ टू फाइंड आउट क्यूब रूट पाहूया. हे बघा मित्रांनो, हाऊ टू फाइंड आउट क्यूब इझिली सांगितलं मी. 4 केसेस कुठला स्टार्टिंग विथ 1, ठीक आहे, नंतर आहे तुमची एंडिंग विथ 1, नंतर आहे तुमची हॅविंग सेम नंबर, ठीक आहे, आणि नंतर आहे तुमची हॅविंग डिफरंट नंबर, ठीक आहे मित्रांनो. चला आता एक लास्ट पार्ट राहिला आपला कुठला, तर क्यूब रूट. क्यूब रूट कसं फास्टली फाइंड आउट करायचं, ठीक आहे. चला याच्यासाठी खूप सिंपल आहे. बघा आता कसं, जसं आपण स्क्वेअर रूटसाठी पद्धत वापरली तशीच क्यूब रूटसाठी पण एकदम सिंपल आहे. कशी बघा, आता मला समजा फाइंड आउट करायचं आहे 4913चं क्यूब रूट. 4913चं मला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. आता आपण स्क्वेअर रूटची ट्रिक आठवा तुम्ही. स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पार्टिशन करायला सांगितलं होतं. किती डिजिट सोडून, तर 2 डिजिट सोडून. का, तर आपण स्क्वेअर रूट काढतोय. आता इथं पण तेच अप्लाय करायचं आहे. इथं मला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून मी पार्टिशन करणार, पण पार्टिशन असं करणार, मी 3 डिजिट नंतर पार्टिशन करणार. हे बघा इथं मी काय करणार, 3 डिजिट नंतर पार्टिशन करणार 1 2 3. का, तर मला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून. स्क्वेअर रूटला मी 2 डिजिट नंतर पार्टिशन केलं होतं. आता मला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून मी 1 2 3 3 डिजिट नंतर पार्टिशन करणार आहे, ठीक आहे मित्रांनो. चला आता इथे मजेची गोष्ट बघा काय आहे, तुम्ही इथं 1 आहे, इथं पण 1 आहे, बरोबर. 1चा क्यूब केल्यानंतर इथं 2 आहे, इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, 4ला 4 आहे, 5ला पण 5 आहे, 6ला पण 6च आहे, 7ला 3 आहे, 8ला 2 आहे आणि 9ला काय आहे 9. स्क्वेअर रूटची पद्धत सांगितली होती मी तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, ज्या संख्येच्या शेवटी 4 आहे त्याचा क्यूब केल्यानंतर त्या जी आपल्याला मिळणारी संख्या आहे क्यूब केल्यानंतर त्याच्या पण शेवटी 4च येतं. ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे त्याचा क्यूब केल्यानंतर 5च येतं शेवट जी आपली संख्या येणार आहे. ज्या संख्येच्या शेवटी 6 आहे त्याचा जेव्हा आपण क्यूब करू, येणारी संख्या जी आहे त्याच्या पण शेवटी 6च येणार आहे. ज्या संख्येच्या शेवटी 9 आहे त्याच्या पण शेवटी 9च येणार आहे. ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे त्याच्या पण शेवटी 0 येणार आहे. म्हणजे याचाच अर्थ 1ला 1च येतं, बरोबर आहे. 4ला 4च येतं, राईट. 5ला 5च येतं, 6ला 6च येतं, राईट. आणि नंतर काय, 6 नंतर 9, 9ला 9च येतं. चेंज कशामध्ये आहे फक्त, तर 2 असेल तर काय येतं 8 येतं आणि 8 असेल तर 2 येतं. तसंच 3 असेल तर 7 येतं आणि 7 असेल तर 3 येतं. खलास. 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 7 असेल तर 3, 8 असेल तर 2. संपलं. काय आहे त्याच्यामध्ये, 2 असेल तर 8, 8 असेल तर 2, 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. उलटं करा. बाकी तर सेम आहे. 1ला 1, 4ला 4, 5ला 5, 6ला 6, 9ला 9, 0ला 0. बाकी सगळं सेम आहे. आता मला सांगा मित्रांनो, इथं 3 आहे, याचा अर्थ शेवटी काय येईल 7. हे बघा 3ला 7 लिहा, इथं 7. इथं 3 आहे, शेवटी काय येईल 7 आहे. शेवटी काय आहे 3 आहे, बरोबर. शेवटी काय आहे 3 आहे तर काय येईल 7. शेवटी 3 असेल तर काय येईल 7. आता मी लिहिलं इथं 7, बरोबर, कारण शेवटी 3 आहे म्हणून मी तर काय लिहिलं 7 लिहिलं, बरोबर आहे. इथं बघा दुसरीकडे कुठं आहे का, 3 आहे का बघा, इथं कुठं दुसरीकडं, इथंच आहे फक्त 3. पॉसिबिलिटी त्याच्यामुळे आपल्याला एकच मिळते बघा. इथं 1 आहे, त्यानंतर इथं 2 कुठं आहे का, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 0 आहे. डबल रिपीट झालाय का, जसं स्क्वेअर रूटला होतं. स्क्वेअर रूटला काय होतं बघा बरं, लास्ट स्लाइडला जाऊन बघा बरं, इथं काय होतं स्क्वेअर रूटला. हां, स्क्वेअर रूटला काय होतं बघा, इथं पण 1 होता, इथं पण 1 होता, इथं 4 होतं, इथं पण 4 होतं, इथं 9 होतं, इथं पण 9 होतं, इथं 6 होतं, इथं पण 6 होतं. डबल मिळायचे. इथं तसं आहे का, इथं बघा कसं आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 0. रिपीट आहे का, एक सुद्धा रिपीट नाही आहे, म्हणून आपलं काम सोपं होऊन जातं. आता बघा युनिट डिजिटला काय आहे 3. कुठं आहे इथं, इथं 3 आहे, म्हणजे मला काय मिळणार इथं 7 मिळणार. काय मिळणार 7 मिळणार. याचं काम संपलं.
ठीक आहे. युनिट डिजिटला तर समजलं मला काय इथलं काढायचं आहे मला, आता युनिट डिजिटला तर समजलं मला 7 आहे. आता याचं काम संपलं. आता हे बघायचं मला, जसं आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना विचार केला तोच इथं विचार करायचा आहे. राहिले किती 4. आता बघा 4 कुठं लाय होतं, 1 आणि 8च्या मध्ये 4 लाय होतं. कुठं फिट कुठं होतं, 1 आणि 8च्या मध्येच येतं ना 4. आणि मी घेताना सांगितलं स्क्वेअर रूटच्या वेळेस घेताना मी लहान डिजिट घेणार म्हणजे 1 घेणार. आला आन्सरच आला डायरेक्ट. पॉसिबिलिटी आहे का याच्यामध्ये, जशी स्क्वेअर रूटला होती नाही आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जातं, डायरेक्ट आन्सर येतं. चला अजून एक सांगतो, समजलं नाही ना, चला अजून एक सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. और एक एक्झाम्पल देते. चलो कोणता नंबर घ्यायचा, चला 79507 घेऊया. कोणता नंबर आहे बघा, 79507. ठीक आहे. पहिली स्टेप पार्टिशन करणे. किती डिजिट नंतर पार्टिशन करणे, 3 डिजिट नंतर पार्टिशन करणे. का तर मला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून. चला नेक्स्ट युनिट डिजिट चेक करणे. युनिट डिजिट काय आहे, 7 आहे. आता 7 असेल तर काय येतं, 7 कुठं आहे बघा, इथं 7 इथं आहे, 7 इथं आहे. जर 7 असेल तर काय येतं शेवटी, 3 येतं. लिहा इथं 3. 7 असेल तर शेवटी काय येतं, 3 येतं. चला आता याचं काम संपलं. मला फक्त युनिट डिजिटनुसार इथं युनिट डिजिट काढायचा होता. आता इथं चेक करूया आपण काय येतं ते. आता हे बघा किती आहे, 79. सेम पद्धत, 79 कुठं येतं बघा, 79 इथं येतं 79. इन बिटवीन 64 अँड 125. आणि घेताना लहान डिजिट घेणार म्हणजे 4 घेणार. संपलं. आहे काय नाही काय, संपलं. काय आहे त्याच्यामध्ये, काहीच नाही आहे. एका म्हणजे 30 सेकंदात आन्सर येतं. फक्त तुम्हाला 1 ते 10 पर्यंत क्यूब म्हणजे चांगल्याने पाठ करा तुम्ही. याच्यापेक्षा मोठा डिजिट येणार नाही. जास्तीत जास्त इथपर्यंतच मोठे मोठे डिजिट येतील तुम्हाला. आलेच तर फक्त 1 11 12 13 थोडासा पाठ करून ठेवा. नाहीतर या पद्धतीनं क्यूब काढायची पद्धत सांगितली मी, त्या पद्धतीनं क्यूब काढून ठेवा. संपलं. चला अजून एक घेऊया एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊया, थोडासा मोठा घेऊया. चला 4 हा घेऊया, 493039. 493039 याचा मला क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. सेम मेथड, चेंज काहीच नाही करायचं आपल्याला. चला पार्टिशन करा 3 नंतर, 1 2 3. 3 नंतर पार्टिशन केलं मी. युनिट डिजिट चेक करा. युनिट डिजिटला काय आहे, 9 आहे. आणि मला माहिती आहे युनिट डिजिटला जर 9 असेल तर जे क्यूब रूट येतं त्याच आपण युनिट डिजिटला 9च येतं. 1ला सेम आहे, 1ला 1 येतं, बरोबर आहे. त्यानंतर 2चं काय येतं, 2चं 8 येतं. 3चं काय येतं, 7 येतं. सिंपल लक्ष ठेवा, 1ला 1, ठीक आहे. 4ला 4, 5ला 5, 6ला 6, राईट. त्यानंतर 9ला 9, 0ला 0. राहिलं काय, 2 आणि 3, राईट. 2ला 8, 2ला 8, 8ला 2, 3ला 7, 7ला 3. 2ला किती ॲड केल्यानंतर 10 होतात, 8 ॲड केल्यानंतर 10 होतात. म्हणून लक्षात ठेवा, 2ला 8, 8ला 2. 3ला किती ॲड केल्यानंतर 10 होतात, 3 + 7 10, म्हणजे 3ला 7, 7ला 3. संपलं. लक्षात ठेवायची, तुम्ही ट्रिक शोधून काढा बस. चला 9 आहे, 9ला 9च येतं, मला माहिती 9ला 9च येतं. परत 9ला 9 आल्यानंतर नेक्स्ट याचं काम संपलं. कशाचं काम संपलं, याचं काम संपलं. मला फक्त युनिट डिजिट फाइंड आउट करायचा होता आणि युनिट डिजिट मला मिळाला आहे. 9ला 9च येतं शेवटी. याचं काम संपलं. आता हे बघू, 493 कुठे येतं बघा, 493 343 आणि 512च्या मध्ये येतं ना. आणि घेताना काय करणार नाही मी, लहान डिजिट 7. झाला आन्सर 79 मिळाला. 30 सेकंद मोजून 30 सेकंदात क्यूब रूट फाइंड आउट करता येतो आपल्याला. किती वेळ लागला, मोजून 30 सेकंद. 30 सेकंद सुद्धा नाही लागला काही जणांना, 20 सेकंदात आन्सर येऊन जातं. फक्त लक्षात ठेवायचे 1 to 10 पर्यंतचे क्यूब, 1 to 9 पर्यंतचे. लक्षात राहत नसतील, मी शिकवले तुम्हाला क्यूब कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, समजलं मित्रांनो, आय होप सो समजलं असेल तुम्हाला. एक लास्ट एक्झाम्पल सोडूया आपण. चला एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण या टॉपिकवरचा. 857375. चला सांगा, 8573 काय आहे, 75375. चला मला आता हे फाइंड आउट करायचं आहे. करा फाइंड आउट. व्हिडिओ थोडा पॉज करा आणि फाइंड आउट करा. बरं येतो का बघू आपण तुम्हाला. काहीच अवघड नाही आहे, काहीही अवघड नाही आहे. चला बघा, आता पहिल्यांदा मी काय करणार, पार्टिशन करणार. करा पार्टिशन. 3 नंतर पार्टिशन करणार, 3 नंतर पार्टिशन करणार. चला 3 नंतर पार्टिशन केलं. आता मी युनिट डिजिट चेक करणार. काय आहे, 5 आहे. आणि 5ला काय येतं मला माहिती, 5ला 5च येतं ना. 5 असेल तर 5च येतं. लिहा इथं 5. याचं काम संपलं. आता हे बघा, आता 857 कुठं लाय होतं, कुठं होतं 857,
857 इथं येतं 729 आणि 1000मध्ये, आणि घेताना काय करणार मी, लहान डिजिट घेणार 9 झालं. आहे का काय अवघड? काहीच अवघड नाही आहे, काहीही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाही आहे. तुम्ही इझिली स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर चला मी तुम्हाला खूप सारा मेथड सांगितलेले आहेत. स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा, स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा, क्यूब कसा फाइंड आउट करायचा, क्यूब रूट कसा फाइंड आउट करायचा, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे, जर लेक्चर समजलं नसेल तर व्हिडिओ थोडा रिवाइंड करा आणि परत एकदा बघा. ठीक आहे, या खूप बेसिक गोष्टी आहेत, आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत, सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर करणार आहोत आणि मग टॉपिकला सुरुवात करणार आहोत. कारण जोपर्यंत तुमचा बेस स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुमचे कॅल्क्युलेशन चुकत राहतील आणि आपल्याला ते नको आहे, आपल्याला चुका कमी करायच्या आहेत. ठीक आहे, म्हणून कॅल्क्युलेशन कसं फास्ट करायचं आधी ते शिकूया आणि मग टॉपिक स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲडिशन कशी फास्ट करावी, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आणि त्याचे काही बेसिक रूल्स. ठीक आहे मित्रांनो, आणि त्यानंतर आपण पाहूया युनिट डिजिट मेथड आणि डिजिटल रूट मेथड काय आहे ते. ठीक आहे मित्रांनो, तर ठीक आहे, चलो, थँक्यू.